हॅलो गाईज, तर आज आम्ही चाललो आहे मार्लेश्वर आणि गणपतीपुळेला। तर तुम्ही बघू शकता आज लवकर उठल्यामुळे खूप झोप येते। मला पण झोप येत होती, त्यामुळे खूप चिडचिड होत होती। फायनली मी थोडी झोपली। त्यानंतर आम्ही मार्लेश्वरच्या तिथे पोहोचलो। तिथे एक छान फोटोशूटसाठी एक स्पॉट सापडला, त्यामुळे आम्ही तिथे सगळे फोटोशूट करत होतो। त्यानंतर आम्ही मार्लेश्वरला पोहोचलो आणि तिथे खूप माकडे होते आणि खूप मज्जा आली तिथे। मग माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला दिसतच असेल मला किती झोप आली येते आणि मला पायऱ्या चढायचा खूप कंटाळा येत होता। खायलाच फोटो दिला असता असं रागीत असतो ते वांगार आहे। मार्लेश्वरला खूप पायऱ्या होत्या तिथे, ते चढून चढून आम्हाला नाकी नऊ आलं। आम्ही रस्त्याला ज्यूस पीत पाणी पितच कशाबशा पायऱ्या चढत होतो, पण खूप मजा येत होती सगळे एकत्र असल्यामुळे। खूप आम्ही एन्जॉय केला, तुम्ही बघू शकता। श्री मार्लेश्वर मंदिर 130 पायऱ्या आहेत त्याला। नाही 530 नाही 130 530 प्रसाद वगैरे आम्ही तर काही घेतला नाही, फक्त बघत होतो आणि उगाच त्याचं ते काहीतरी उद्योग चालू होते नम्रताचे। आणि फायनली आम्ही मंदिराजवळ पोहोचलो आणि त्यानंतर गेलो देवदर्शनाला। मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आम्हाला आतलं शूट घेता आलं नाही, पण आतमध्ये खूप छान आहे गुहा टाइप। प्रसाद ट्रिप आले ट्रिप स्कूलची। ए धरण बघ दादी तू। हे एक लांबून डोंगरातून पाणी पडत होतं, खूप छान व्ह्यू होता तो। आम्हाला खूप छान वाटलं ते बघून, तुम्हाला क्लोज करून दाखवतेय मी। त्यानंतर तिथेच एक खाली ओढा वाहत होता, मग आम्ही तिथला व्ह्यू बघायला गेलो। खूप छान होता तिथे व्ह्यू। त्यानंतर आम्ही त्या झऱ्यामध्ये पाय टाकून बसलो होतो, तिथलं पाणी खूप शुद्ध होतं, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटत होतं तिथे पाय टाकून बसायला। आणि त्यामध्ये एक छोटे छोटे मासे होते जे आमच्या पायाला खूप गुदगुल्या करत होत्या। आमच्या पायाचं एक नॅचरल पेडिक्युअर झालं, खूप मज्जा आली आम्हाला सगळ्यांना। तसं तर आम्ही 1 तासभर बसलो असेल तिथे पाण्यामध्ये। त्या पाण्यामध्ये एवढं छान वाटत होतं की टाइम कसं जातोय कळतच नव्हतं। तिथे खूप गर्दी पण होती, बाकीचे लोक पण आले होते तिथे पाण्यामध्ये छान मस्ती करण्यासाठी। आणि आमची नेहा कोणालाही न सांगता त्या दगडावरती जाऊन चढली होती। खूप ओरडा खाल्ला तिने सगळ्यांचा, पडली वगैरे अशी, तिला फोटोशूट करायचं होतं म्हणून एवढ्यावरती जाऊन चढली होती। या नॅचरल पेडिक्युअरनं खूप छान वाटत होतं, पाय काढू वाटत नव्हतं। तुम्ही बघू शकता ते छोटे छोटे मासे किती छान येऊन ते पायाला असं हे करून जात होते। तुम्ही पण नक्की जावा तिथे, मी तुम्हाला सजेस्ट करेन। खूप छान नॅचरल वातावरण आहे तिथे, तिथलं निसर्ग इतका सुंदर आहे की तिथून निघूच नाही वाटत। हां, पण तिथे आजूबाजूला पुढच्या साईडला थोडे साप वगैरे पण आहेत, सो बी केअरफुल। फायनली त्या रिमझिमणाऱ्या झऱ्यातून आम्ही उठलो आणि साईडचा व्ह्यू बघायला गेलो। उठू वाटत नव्हतं पण उठावं लागलं, कारण आम्हाला खूप पुढे पण जायचं होतं। त्यानंतर तिथला व्ह्यू एवढा सुंदर होता, तिथून पायच निघत नव्हता। त्यानंतर आम्ही थोडा लांब गेलो तर इथे निळसर एकदम सुंदर असा झरा होता, पण तिथे जायला अलाउड नव्हतं। त्यानंतर तिथलं सगळं बघून झाल्यानंतर आम्ही मार्लेश्वरवरून निघालो गणपतीपुळेला जायला, कारण आम्हाला लवकर पोहोचायचं होतं। त्यानंतर आम्ही रोडवरून नाश्ता वगैरे केला, भूक लागली होती त्यामुळे, आणि तिथून परत आम्ही निघालो गणपतीपुळेला। फायनली आम्ही संध्याकाळी 5-5:30 वाजता गणपतीपुळ्याला पोहोचलो आणि सनसेट बघायला मिळाला आम्हाला। खूप छान वाटत होतं तिथे।
त्यानंतर आम्ही लगेचच चेंज करून न राहता पाण्यामध्ये उतरलो, कारण आम्हाला सगळ्यांनाच समुद्र, स्विमिंग पूल वगैरे पाणी खूप आवडतं पाण्यामध्ये खेळायला. त्यामुळे आम्ही लगेचच गेलो आणि छान मस्ती करायला लागलो पाण्यात. तिथे मला एक स्टार फिश सापडला, खूप छान होता. त्याला मला घरी घेऊनच यायचं होतं, पण नंतर मी कॅन्सल केलं, कारण मम्मी म्हटली ते जगत नाहीत मग घरी आणल्यानंतर, म्हणून परत तिथे सोडून द्यावं लागलं. त्यानंतर नेहाने आणि मी छान गाडीवरती राईड केली. मला येत नाही चालवता, त्यामुळे आमच्या नेहाला हॉर्स रायडिंग खूप आवडते, त्यामुळे तिने एकटीनंच केली. आमच्या तिघींना तर खूप भीती वाटते हॉर्स रायडिंगची. राहिलेलं उद्याचं नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.